कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदीत स्नान करणे, अन्नदान करणे, वस्त्रदान करणे आणि दीपदान करणे शुभ मानले जाते. 2025 मध्ये कार्तिक अमावस्या 20 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. पितरांसाठी सेवा आणि विधी. पितरांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी तर्पण आणि पिंडदान केले जाते. या दिवशी अन्नदान, वस्त्रदान आणि अन्य वस्तूंचे दान करणे पुण्यदायी मानले जाते. हे दान महादान म्हणून ओळखले जाते. दिवे लावणे हे देखील शुभ मानले जाते आणि या दिवशी ते केले जाते. तसेच इतर महत्त्वाच्या गोष्टी या दिवशी केल्या जातात, जसे की लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जाते. या तिथीला दीपावली हा सण साजरा केला जातो. येत्या 20 नोव्हेंबरला म्हणजेच गुरुवारी आलेली आहे कार्तिक अमावस्या. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येते आणि प्रत्येक अमावस्येचे महत्त्व हे देखील वेगवेगळे असते. कार्तिक महिन्यात येणाऱ्या अमावस्येला विशेष महत्त्व दिले जाते, कारण हा संपूर्णच महिना अत्यंत शुभ मानला जातो. या महिन्यामध्ये भगवान श्रीहरी विष्णूची सेवा उपासना केली जाते आणि म्हणून या अमावस्येला सुद्धा एक विशेष महत्त्व दिले जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची आणि माता लक्ष्मीची आणि श्री गणेशाची पूजा केली जाते. या दिवशी केलेली पूजा आणि उपासना विशेष फलदायी मानली जातो. अशा या कार्तिक अमावस्येचा प्रारंभ हा बुधवारी सकाळी 9:43 होत आहे आणि या अमावस्येची समाप्ती 20 नोव्हेंबरला म्हणजे गुरुवारी दुपारी 12:46 होत आहे. त्यामुळे उदय तिथीनुसार कार्तिक अमावस्या ही आपल्याला 20 नोव्हेंबरला गुरुवारी साजरी करायची आहे. या कार्तिक अमावस्येच्या दिवशी दानाला आणि स्नानाला खूप महत्त्व दिले जाते. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीवर स्नान करून दान केल्याने पितृदोषांचे दुष्परिणाम हे कमी होऊ लागतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पापाचा नाश होतो आणि मन शुद्ध होते असे मानले जाते. तसेच जीवनातील सर्व त्रास हे दूर होतात. परंतु आता सर्वांनाच या दिवशी पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला या कार्तिक अमावस्येच्या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रूचा हा नष्ट होईल. प्रखर पितृदोष हा दूर होईल. कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हा एक अतिशय प्रभावी उपाय पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये आपल्या पितरांचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. कार्तिक अमावस्येच्या दिवशी नदीत किंवा गंगा तीरी जाऊन स्नान केल्याने मनुष्याचा सर्व पापांचा नाश होतो व फळप्राप्ती होते. या स्नानाने आपल्याला अनेक पटीने पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी गंगेचे पाणी हे अमृत बनलेले असते आणि यामुळे या दिवशी पवित्र नद्यांवरती स्नान करायला विशेष महत्त्व दिले जाते. या दिवशी हे स्नान केल्याने पितरांच्या आत्म्याला शांती मिळते. तसेच प्रखर पितृदोष हा दूर होतो. या स्नानाने व्यक्ती सर्व दुःखातून मुक्त होतो. सर्व संकट हे देखील दूर होतात आणि म्हणून जर तुमच्या घराजवळ एखादी पवित्र गंगा असेल, नदी असेल तर तिथे जाऊन तुम्हाला हे स्नान जे आहे तर ते आवश्यक करायचे आहे. आता ज्यांना पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यांनी घरच्या घरी अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व शत्रूंचा पितृदोष, दारिद्र्य हे दूर होते. जर तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, त्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल, त्या शत्रूमुळे तुमच्या जीवनामध्ये अडचण येत असेल, तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होत नसेल, तुमच्या कामामध्ये अडथळे आणत असेल, तर तुम्ही अमावस्येला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकल्याने तुमच्या जीवनातील कोणताही शत्रू त्रास हा फक्त 2 दिवसातच संपेल. तो तुमच्यासमोर येऊन गुडघे टेकवेल. तसेच ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने प्रखर पितृदोषाचा त्रास हा कमी होतो. तसेच या उपायाने आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकटे, विघ्न ही येत नाही. तर तुम्हाला या अमावस्येच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. हे जे स्नान आहे तर ते आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती करायचं आहे. ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात.
कारण सर्व देवी देवता या ब्रह्ममुहूर्तावरती पवित्र नद्यामध्ये स्नान करत असतात आणि याच वेळेत जर आपण हा उपाय केला तर आपल्याला शुद्ध त्याचं फळ जे आहे तर ते खूप अधिक पटीने मिळतं असतं. तर अमावस्येच्या दिवशी आपल्याला हे जे स्नान आहे तर ते सकाळी 5 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत करायचे आहे. या वेळेमध्ये हा ब्रह्ममुहूर्त असणार आहे आणि या वेळेमध्ये हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. आता ज्यांना शक्य नाही, म्हणजे सध्या थंडी खूप जास्त प्रमाणात आहे, त्यामुळे ज्यांना ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे शक्य नाही अशांनी 8 वाजेपर्यंत हे स्नान केले तरीही चालेल. किंवा जे अगदी उशिरा स्नान करतात, उशिरा आंघोळ करतात, तर त्यांनी हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, अमावस्या ही गुरुवारी असणार आहे. हे स्नान आपल्याला गुरुवारी करायचे आहे. थोडेसे गंगाजल, त्याचबरोबर शत्रू त्रास नष्ट करण्यासाठी आपल्याला थोडेसे खडे मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे. आता मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यापूर्वी आपल्याला बुधवारी संध्याकाळी एका काचेच्या वाटीमध्ये खडे मीठ घेऊन घरातील प्रत्येक व्यक्तीवरून घड्याळाच्या काट्याप्रमाणे 3 वेळा उतरून घ्यायचे आहे. आणि यानंतर ही जी मिठाची वाटी आहे तर ही तुम्हाला तुमच्या घराच्या दक्षिण दिशेला ठेवायची आहे. जर तुमच्याकडे खडे मीठ असेल तर त्या वाटीमध्ये तुम्हाला खडे मीठ घ्यायचे आहे. खडे मीठ नसेल तर तुम्ही बारीक मीठ घेऊ शकता. यानंतर गुरुवारी सकाळीच उठायचं आहे. उठल्यानंतर अंथरुणामध्ये बसून तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा कराग्रे वसते लक्ष्मी कर मध्य सरस्वती कर मूले तू गोविंद प्रभाते कर दर्शनम, या 2 पैकी तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. भगवंताचे आभार मानायचे आहे की त्याने आपल्याला हा दिवस दाखवला. यानंतर आपल्याला आंघोळीच्या पाणी काढायचं आहे. आंघोळीच्या पाणी घेताना जास्त कडकडीत किंवा एकदम थंड पाणी घेऊ नका. कोमट पाणी जे आहे तर ते आपल्याला आंघोळीसाठी वापरायचं आहे. आणि यानंतर आपण बुधवारच्या रात्री जे दक्षिण दिशेला खडे मीठ वाटीमध्ये ठेवलं होतं तर त्याला चिमूटभर खडे मीठ हे तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. तर आपल्याला गुरुवारी आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद, 1 मीठ हे आंघोळीच्या पाण्यात मिसळल्याने वातावरणातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि मानसिक संतुलन राखण्यास मदत होते. हळद शुभ मानली जाते आणि तिच्या वापरामुळे सकारात्मकता येते. आणि वेलची, आंघोळीच्या पाण्यात वेलची पूड टाकल्याने नवग्रहाचे दोष कमी होतात आणि स्नान शुभ मानले जाते. पंचगव्य, काही धार्मिक परंपरेनुसार पंचगव्य पाण्यात टाकून आंघोळ करणे खूप शुभ मानले जाते. कार्तिक अमावस्येच्या दिवशी गंगा स्नानाचे विशेष महत्त्व आहे, त्यामुळे शक्य असल्यास गंगेच्या पाण्याने स्नान करावे. तर साध्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता. आपल्याला 1 चमचाभर गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आता तुमच्याकडे पवित्र गंगेचं किंवा पवित्र नदीचं पाणी असेल तर ते तुमच्या आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता. नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे 30 रुपयांना 1 गंगाजलची बॉटल मिळते, ती तुम्हाला आणायची आहे आणि त्यातील तुम्हाला 1 चमचाभर गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे. आणि यानंतर या पाण्याने आपल्याला डोक्यावरून स्नान करायचं आहे. स्नान करत असताना गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन् सन्निधिं कुरु, हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. स्क्रीनवरती मी मंत्र दिलेला आहे. तर या मंत्राचा पठण करून तुम्हाला हे जे स्नान आहे तर हे करायचं आहे. किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्रसुद्धा तुम्ही म्हणू शकता. अंघोळीच्या वेळी या मंत्राचं पठण केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते असे आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं आहे आणि यामुळेच मनुष्याचे शरीर, आत्मा शुद्ध राहतात. या स्नानाने निरोगी आयुष्य मिळते, तसेच सकारात्मक ऊर्जा
तुमच्यापासून दूर राहते. प्रखर पितृदोषाचा त्रास हा दूर होतो आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. तर हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपण सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्री स्वामी समर्थ.